पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा बीडच्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट इथल्या भगवान भक्तिगडावर होणार आहे। वंचितांचा शोषितांचा मेळावा म्हणून पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची ओळख आहे। या मेळाव्याचं हे 11वं वर्ष आहे। या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यभरामधून भगवान बाबांचे भक्त आणि मुंडेंचे लाखो समर्थक भगवान भक्तिगडावर दाखल होत असतात। संत भगवान बाबांची जन्मभूमी असल्या कारणाने सावरगाव घाट इथं होणाऱ्या या मेळाव्याला महत्त्व आहे। खरं तर मराठवाड्यावरचं जे संकट आहे त्या संकटासाठी सुद्धा बांधावर आम्ही सर्व गेलो। आमचं ते कर्तव्य आहे। मला आठवतं 2020 मध्ये पण असं अतिवृष्टीचं एवढी गंभीर परिस्थिती होती, पण अतिवृष्टी झाली होती आणि तेव्हा तर मी विधानसभेचे सदस्य देखील नव्हते, तरीही लोकांसाठी गेले होते। हे आमच्या संस्काराचा भाग आहे, आमच्या कर्तव्याचा भाग आहे। तसंच ही भगवान भक्तिगडावरची परंपरा सुद्धा आमच्यासाठी एक संस्कार आहे, एक परंपरा आहे। आणि मी लोक येऊ किंवा नाही येऊ, लोक किती करू किंवा नाही करू, मी म्हणजे कधीही ती परंपरा मोडणार नाहीये। भगवान भक्तिगडावर पंकजा मुंडे यांचा हा दसरा मेळावा होणार आहे। पंकजा मुंडे यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी अनेक जण भगवान भक्तिगडावर दसऱ्याच्या दिवशी येत असतात आणि त्यांच्या मेळाव्याला हजेरी लावत असतात। आज देखील तेवढ्याच मोठ्या संख्येने पंकजा मुंडे यांचे समर्थक आणि भगवान बाबा यांचे जे काही भक्त आहेत ते देखील भगवान भक्तिगडावर येणार आहे। सावरगावच्या भगवान भक्तिगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्यामध्ये ते नेमकं काय बोलतायत याच्याकडे लक्ष असेल। दसरा मेळाव्याकडे या लक्ष लागलेलं आहे। भगवान भक्तिगडावर पंकजा मुंडे यांचा हा दसरा मेळावा होणार आहे। दरवर्षी या ठिकाणी दसरा मेळाव्यानिमित्त मोठी गर्दी होत असते आणि यावर्षी देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी जे समर्थक आहेत ते येतील। खरं तर या मेळाव्याची अशी परंपरा, आम्ही काही स्पेशल इन्व्हिटेशन असं कोणाला देत नाही। एकदा अमितभाई शहांना बोलवलं होतं, कारण त्यांनी 370 केलं, तर एक फार मोठं गर्वाची गोष्ट होती या राज्यासाठी, या राष्ट्रासाठी। तर त्यांना सन्मानित करण्यासाठी आम्ही बोलवलं होतं। बाकी आम्ही कोणालाही इथे या असं निमंत्रण देत नसतो, कारण ही भगवान बाबांची म्हणजे परंपरा आहे आणि तिथे जे भगवान भक्त ते येतात। मागच्या वेळी धनंजयनी आले होते आणि यावेळी ते येणार आहे असं मला त्यांनी सांगितलं, तर जे तिथे येणार आहेत त्यांचं स्वागतच आहे।